संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्। पदच्छेद बघा। संजयः उवाच एवं उक्तः ऋषिकेशः गुडाकेशेन भारत सेनयोः उभयोः मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्। हा झाला पदच्छेद। अन्वय सांगताना दोन्हीचं एकत्र अन्वय म्हणून दोन्ही श्लोकात एकदा सांगतो। संजयः उवाच, संजय म्हणाला। अर्जुनाने देवाला सांगितलं की माझा रथ तिथं नेऊन उभा कर आणि तिथं मला कोण कोण युद्धाला आलेले आहेत, आहे का नाही, मी कोणाकोण युद्ध करायला पाहिजे हे मला बघायचं आहे का नाही, असं सांगितलं। आता संजय म्हणतोय धृतराष्ट्राला भारत, काय म्हणतोय, म्हणजे धृतराष्ट्राला भारत म्हणतोय। भारत हे संबोधन आहे। हे भारत म्हणजे हे धृतराष्ट्र महाराज। गुडाकेशेन एवं उक्तः ऋषिकेशः, गुडाकेशेन, गुडाकेशाच्या द्वारा, गुडाकेश म्हणजे अर्जुनाचं एक नाव आहे। गुडाकेशेन म्हणजे गुडाकेशाच्या द्वारा, एवं उक्तः ऋषिकेशः असा बोलला गेलेला ऋषिकेश। त्या ऋषिकेशानं काय केलं बघा, रथोत्तमम, हा जो उत्तम रथ आहे अर्जुनाचा, त्या उत्तम रथाला उभयोः सेनयोः मध्ये, दोन्ही सैन्याच्या मध्ये, पण नेमकं कुठं, आता खालच्या वेळी द्यायचं, भीष्म द्रोण प्रमुखतः, भीष्माचार्यांच्या द्रोणाचार्यांच्या समोर, च सर्वेषां महीक्षिताम, आणि संपूर्ण राजलोकांच्या समोर, महीक्षिताम म्हणजे राजलोक, त्यांच्या समोर, स्थापयित्वा स्थापन करून, उभा करून, पार्थ हे अर्जुना, एतान समवेतान कुरून पश्य इति उवाच, असा घ्यायचा अन्वय। रथ तिथं नेऊन उभा केला आणि तिथं उभा करून अर्जुनाला श्रीकृष्ण बोलायला लागला, पार्थ, पार्थ म्हणजे अर्जुना, एतान समवेतान कुरून पश्य, एतान म्हणजे या, समवेतान म्हणजे जमलेल्या, कुरून कौरवांना, कुरून शब्दाचा अर्थ काय, कौरव, या कौरवांना, पश्य पहा, इति उवाच असं बोलला। कोण, ऋषिकेश बोलला।